नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, हे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र आहे। यामध्ये आगामी आरोग्य विभाग पदभरतीमधील काही महत्त्वाच्या पदांचे सेवा प्रवेश नियम तसेच अत्यावश्यक शैक्षणिक अर्हता नमूद करण्यात आलेली आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। पहा कोणते पद आहे यामध्ये। प्रभारी परिसेविका हे पद आहे, अर्थात सिस्टर इंचार्ज हे पद भरण्यात येत आहे आणि या पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता देखील नमूद करण्यात आलेली आहे। परिचारिका अर्थात स्टाफ नर्स हे पद आहे। भौतिकोपचार तज्ञ अर्थात फिजिओथेरपिस्ट हे पद आहे। डायटिशियन, फार्मासिस्ट आणि इलेक्ट्रोकार्डिया टेक्निशियन हे देखील पद आहे। ॲम्ब्युलन्स ऑपरेटर किंवा ड्रायव्हर हे पद आहे। सोशल गाईड हे देखील पद आहे। नंतर डेंटल हायजिनिस्ट हे पद आहे आणि शेवटचं नळ कारागीर हे देखील पद आहे। या सर्व पदांचे सेवा प्रवेश नियम तसेच शैक्षणिक अर्हता या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे। ओके, तर आपण जर पाहिलं तर सर्वात अगोदर प्रभारी परिसेविका हे पद जे आहे, विद्यार्थी मित्रांनो, ज्या उमेदवाराने सलग 3 वर्ष या पदावरती किंवा परिचारिका या पदावरती कार्य केलेलं आहे, अशा व्यक्तीमधून किंवा अशा उमेदवारांमधून हे पद भरण्यात येत आहे। ज्येष्ठतेच्या आधारे किंवा पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या योग्य व्यक्तींच्या पदोन्नतीने हे पद भरण्यात येणार आहे। ओके, नंतर परिचारिका अर्थात स्टाफ नर्स हे पद, या पदाकरिता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हे पद भरण्यात येत आहे। वयोमर्यादा या ठिकाणी पाहू शकता। अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास उमेदवारांचे वय हे 18 वर्ष पूर्ण असले पाहिजे। जर तुम्ही कॅटेगरीमधून असाल तर 43 वर्षापर्यंतचे या ठिकाणी एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळू शकतं। 18 ते 38 वर्षापर्यंतचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात। आता किमान शैक्षणिक अर्हता पहा। 1 नंबरला या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहे की उमेदवाराने संविधानिक विद्यापीठाची विज्ञान नर्सिंग शाखेतील पदवी धारण केलेली असावी, तसेच महाराष्ट्र परिचारिका अधिनियम 1966 चा 40 अन्वये नोंदणी केलेली असावी। म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। दुसरी महत्त्वाची अट काय आहे पहा। उमेदवार विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण असावा आणि संविधानिक विद्यापीठाची सामान्य परिचारिका व प्रसूतीशास्त्र GNM ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेला आहे असे उमेदवार देखील या पदासाठी पात्र आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। नंतर फिजिओथेरपिस्ट हे पद आहे। या पदासाठी निवड समितीमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे हे पद भरण्यात येणार आहे। त्यासाठी वयोमर्यादा सेम आहे, 18 ते 38 वर्ष सर्वसाधारण, आणि कॅटेगरीमधून तुम्ही असाल तर 43 वर्षापर्यंत तुमचं या ठिकाणी एज रिलॅक्सेशन आहे। किमान शैक्षणिक अर्हता पहा। उमेदवाराने संविधानिक विद्यापीठाची भौतिकोपचार तज्ञ या विषयातील पदवी धारण केलेली असावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद अधिनियम 2002 नोंदणी केलेले असणे हे महत्त्वाचं असणार आहे, अत्यावश्यक असणार आहे। नंतर डायटिशियन हे पद आहे। डायटिशियन या पदासाठी देखील स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हे पद भरण्यात येणार आहे। त्याकरिता वयोमर्यादा किमान 18 वर्ष आणि 43 वर्षापर्यंत कॅटेगरी उमेदवार असेल तर त्या ठिकाणी रिलॅक्सेशन आहे। ओके, शैक्षणिक अर्हता पहा। डायटिशियन या पदासाठी उमेदवाराने संविधानिक विद्यापीठाची पोषण व आहार विषयातील पदवी धारण केलेले उमेदवार डायटिशियन या पदासाठी पात्र आहेत। औषध निर्माता गट क फार्मासिस्ट या पदासाठी देखील वयोमर्यादा अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तेच असणार आहे। आणि या पदासाठी शैक्षणिक अर्हता पहा। उमेदवाराने संविधानिक विद्यापीठाची औषध निर्माण विषयातील पदवी धारण केलेली असावी। ओके, आणि औषध निर्माणशास्त्र अधिनियम 1948 चा 8 अन्वये नोंदणी केलेला असायला पाहिजे। ओके, विद्युत हृदय स्पंदनालेख तंत्रज्ञ अर्थात जर आपण पाहिलं इलेक्ट्रोकार्डिया टेक्निशियन या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता काय असेल तर पहा। यामध्ये किमान शैक्षणिक अर्हता उमेदवाराने हृदय चिकित्सा विषयातील पॅरामेडिकल तंत्रज्ञानाची किंवा हृदय चिकित्सा विषयातील पॅरामेडिकल तंत्रज्ञानाची विज्ञान शाखेतील पदवी धारण केलेली असावी। नंबर 2, उमेदवाराने भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी आणि हृदय चिकित्सा या विषयातील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण केलेलं असायला पाहिजे।
अनुभवासंदर्भात देखील नमूद करण्यात आलेलं आहे। उमेदवाराने शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, खाजगी रुग्णालय किंवा रोग निदान केंद्र यामधील विद्युत हृदय स्पंदनालेख तंत्रज्ञ म्हणून किमान 2 वर्षे रुग्णालयातील कामकाज धारण केलेला असावा। तर ही महत्त्वाची अट या ठिकाणी आहे। नंतर रुग्णवाहिका चालक हे पद आहे, त्याकरिता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा, रुग्णवाहिका चालक या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय ठेवण्यात आलेली आहे। उमेदवाराने संविधानिक विद्यापीठातून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण असायला पाहिजे। ओके, म्हणजे 12वी तुमची या ठिकाणी झालेली पाहिजे। दुसरी महत्त्वाची अट आहे, किमान C1 प्रवर्गाचा ड्रायव्हिंग लायसन देखील महत्त्वाचं असणार आहे। नंतर सामाजिक मार्गदर्शक हे देखील पद आहे, त्यासाठी किमान शैक्षणिक अर्हता जर आपण पाहिलं तर संविधानिक विद्यापीठाचे सामाजिक कार्य या विषयातील पदवी अत्यावश्यक असणार आहे। ओके, नंतर डेंटल हायजिनिस्ट हे पद आहे, त्याकरिता शैक्षणिक अर्हता पहा। उमेदवाराने शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, खाजगी रुग्णालय, रोग निदान केंद्र यामध्ये दंतयांत्रिकीशी संबंधित 2 वर्ष कामकाज केल्यासंदर्भाचा अनुभव अत्यावश्यक आहे। तसेच उमेदवारांकडे दंतयांत्रिकी या विषयातील पदविका धारण करणे आवश्यक असणार आहे। तर हे काही महत्त्वाचे निकष आहेत विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये जर तुम्ही फुलफिल होत असाल तर आगामी पदभरतीमध्ये फॉर्म भरायला काही हरकत नाही। ओके, जरी यापैकी तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट अद्ययावत नसेल तर अद्ययावत करून घेणं हे महत्त्वाचं असणार आहे। ओके, तर हे महत्त्वाचे सेवा प्रवेश नियम या पदांसाठी जाहीर झालेले आहेत। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता। तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।